आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपल्या ग्रामपंचायत कार्यालय केंद्रवाडी या ठिकाणी साजरी होत आहे। तसं पाहिलं तर स्त्रियांमध्ये जे मानाचं स्थान आहे, पूर्वीपासून राजकीय इतिहास जर बघितला आपण तर अहिल्याबाई होळकर यांचं अग्रगण्य नाव पुढे येतं। कारण अहिल्यादेवी होळकर ही मल्हारराव होळकरांची सून होती, खंडेराव होळकरांची पत्नी। ज्यावेळेस खंडेरावांचं आकस्मिक निधन झालं त्यानंतर संपूर्ण कारभार अहिल्यादेवीनं घेतला आणि जी हिंदूंची जी मंदिरं होती हे सगळ्या मंदिरांचं जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवी होळकरने केलं आहे। म्हणजे जेवढे लोकोपयोगी जे कामं असतील ते लोकोपयोगी कामं करण्याचं काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले। आणि या लांबच्या नाही, आपल्या मध्य प्रदेशमध्ये जे संस्थान होतं इंदोर ग्वाल्हेरचं, या ठिकाणचे ते होळकर घराणं, पण जास्त संबंध यांचा इथं नगर जिल्ह्यामध्ये चोंडी जे गाव आहे या चोंडी गावाशी जास्त संबंध यांचा येतो। म्हणून आपल्या महाराष्ट्रातले सगळे जीर्णोद्धार तुळजापूरचा असो, पंढरपूरचा असो, परळीचा असो किंवा 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर असो, गणपतीचे मंदिर असो, सगळे त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात सगळे झालेले आहेत। म्हणून अशा या थोर समृद्धीस माझं विनम्र अभिवादन।